जेव्हा एका कुटुंबावर संकट येतं त्यावेळेस ती स्त्री काय करू शकते याचं उदाहरण पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळाले। नेमकं हे प्रकरण काय आहे, ही नेमकी घटना काय आहे हे आपण पुढील काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी कृष्णा पांचाळ, आपण बघताय मुंबई तक। बुधवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास हिंजवडीच्या एका ऑफिसच्या बाहेरून 26 वर्षीय तरुणीचं काही जणांनी अपहरण केलं। यानंतर हिंजवडी पोलिसांसह इतर जे अधिकारी आहेत त्यांना याबाबतची माहिती मिळाली आणि सगळे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले। अगदी दिवसाढवळ्या 5:30च्या सुमारास 26 वर्षीय तरुणीचं अपहरण होतं। ही बाब गांभीर्यानं घेऊन पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि तपासाला सुरुवात केली। पोलिसांनी CCTV तपासलं। त्या ठिकाणी 26 वर्षीय तरुणी पार्सल घेण्यासाठी आली होती आणि त्या ठिकाणी काही 2 महिलांनी त्या महिलेला गाडीत ढकललं आणि तिथून तिचं अपहरण केलं आणि हिंजवडी फेज 2 ते वाकडपर्यंत त्या महिलेला घेऊन जाण्यात आलं। हे सगळं तपासल्यानंतर पोलिसांनी काही तासांमध्ये या प्रकरणाचा छडा लावला आणि त्या सगळ्या आरोपींना ताब्यात घेतलं। जेव्हा विचारपूस केली त्यावेळेस अशी एक गोष्ट समोर आली ज्यामुळे पोलीस देखील चक्रावले, कारण आपल्या पतीचं 26 वर्षीय तरुणीसोबत अफेअर प्रेम प्रकरण असल्यामुळं त्या तरुणीचं अपहरण केल्याची कबुली आरोपी पत्नीनं दिली। आता हे प्रेम प्रकरण कधीपासून सुरू होतं ते देखील आपण जाणून घेऊ। गेल्या 2 वर्षांपासून बिल्डर असलेल्या व्यक्तीसोबत या तरुणीचं प्रेम प्रकरण सुरू होतं। याची कुणकुण त्याच्या पत्नीला लागली होती। मोबाईल फोन असतील, येणारे कॉल असतील, या सगळ्यांकडं त्या पत्नीचं लक्ष होतं। अनेकदा त्या प्रेयसीला पकडण्यासाठी, रेड हँड पकडण्यासाठी या महिलेनं, या पत्नीनं प्रयत्न केले, मात्र ते फसले। परंतु याबाबतची माहिती बिल्डर असलेल्या पतीला लागल्यानंतर त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणारी जी तरुणी आहे, जी प्रेयसी आहे, तिला हिंजवडीमधील फेज 2 मध्ये असलेल्या दुसऱ्या बिल्डरकडे कामाला लावलं आणि त्यांचं हे प्रेम प्रकरण सुरूच राहिलं। परंतु ही बाब जेव्हा या पत्नीला कळाली तेव्हा तिने एक प्लॅन केला, एक कट रचला आणि याबाबतची माहिती स्वतःच्या आईला आणि भावाला दिली आणि या कटामध्ये दोघे देखील सहभागी झाले। बुधवारी 5:30च्या सुमारास या आरोपी महिलेनं डिलिव्हरी बॉय म्हणजे जो पार्सल देतो त्या व्यक्तीला समजावून, भावनिक करून संबंधित प्रेयसीला फोन लावायला सांगितला आणि तुमचं पार्सल आलेलं आहे आणि ते देण्यासाठी मी कुठं येऊ असं फोन करून सांगितल्यानंतर प्रेयसीनं सांगितलं की माझं कुठलंही पार्सल येणार नाही, मी येऊ शकत नाही। परंतु पार्सल देणारा जो व्यक्ती होता, जो पार्सल देणारा कुरिअर बॉय होता, त्याला सांगितलं की तू तिला सांग की आपले जे पैसे आहेत कुरिअरचे ते दिलेले आहेत, तुम्हाला फक्त कुरिअर द्यायचं आहे, मी कुठं येऊ। आणि त्यानंतर ही प्रेयसी इथंच फसली आणि तिनं तिचं लोकेशन शेअर केलं आणि हिंजवडीच्या फेज 2 मधील ऑफिसचं लोकेशन दिलं। 5:30च्या सुमारास या कुरिअर बॉयला घेऊन पत्नी, तिचा भाऊ आणि सासू हे 4 चाकी गाडी घेऊन, 4 व्हीलर गाडी घेऊन त्या ठिकाणी पोहोचले। जेव्हा ही तरुणी कुरिअर घेण्यासाठी बाहेर आली त्यावेळेस थेट जी पत्नी आहे, जी आरोपी महिला आहे, तिनं आणि तिच्या आईनं तिला गाडीत ढकललं, तिचं अपहरण केलं आणि फेज 2 हिंजवडीपासून वाकडपर्यंत घेऊन जाण्यात आलं। आणि याच गाडी दरम्यान, याच गाडीमध्ये प्रेयसीला मारहाण करण्यात आली, दमबाजी करण्यात आली की तू माझ्या पतीसोबत राहिलीस तर मी तुला बघून घेईल। अगदी आरोपी महिलेनं त्या प्रेयसीच्या हाताचा चावा देखील घेतला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। या सगळ्या घटनेनंतर प्रेयसीला हिंजवडी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। आरोपी पत्नीला, तिच्या आईला, भावाला यांना देखील आणण्यात आलं। खरं तर एक कौटुंबिक प्रकरण आहे त्यामुळं, परंतु गुन्हा देखील गंभीर आहे। अपहरण करण्यात आलं होतं, तेही सिने स्टाईल अपहरण करण्यात आलं, त्यामुळं हिंजवडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। परंतु या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेल्या आरोपींना समज देऊन सोडण्यात आलेलं आहे। परंतु हे सगळं प्रकरण जेव्हा पोलिसांना कळलं आणि सगळ्या मीडिया मार्फत हे सगळ्यांना कळलं किंवा इतर लोकांना कळलं तर या प्रकरणाची मोठी चर्चा झाली आणि त्या पत्नीची चर्चा झाली, कारण तिनं
आपल्या कुटुंबासाठी आपलं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये म्हणून जे पाऊल उचललं त्याचं कौतुक होत असलं तरी तो एक प्रकारचा गुन्हा आहे आणि या गुन्ह्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आलेला आहे. प्रेयसीनं तक्रार दिलेली आहे. परंतु हे सगळं घडल्यानंतर तरी तो जो आरोपी महिला आहे तिचा पती सुधारतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड.